अन नागरी अंग असलेल्या देशातील सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून 1 ऑगस्ट 2014 पासून नव्याने पालघर हा राज्यातील 36वा जिल्हा अस्तित्वात आला। त्यानंतर पालघर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच विविध कार्यालयांच्या इमारती ह्या बांधण्यात आल्या आहेत। या इमारतींसाठी शासनाने कोटी रुपयांचा निधी दिला होता, पण आता असा प्रश्न पडतो की या संपूर्ण निधीचा या इमारती तसेच आजूबाजूच्या परिसरासाठी योग्य वापर केला आहे का, असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे। कारण की प्रशासकीय इमारत तिच्या आजूबाजूचा असलेला परिसर हा चक्क संध्याकाळी 7:30च्या सुमारास अंधारात दिसला। काही तांत्रिक अडचणीमुळे कालच इथली लाईट बंद होती की नेहमीच इथे लाईट सुरू नसतात का, असाही प्रश्न पडत आहे। मनसेचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश पद्माकर पाटील हे प्रशासकीय इमारत या ठिकाणी काल 23 जुलैला काही कामानिमित्त गेले होते। त्यावेळेस त्यांना संध्याकाळी 7:30च्या सुमारास ही घटना निदर्शनास आली आहे व त्या घटनेसंदर्भात ते काय बोलले आहेत ते आपण पाहूयात। नमस्कार, मी ज्ञानेश पाटील। आत्ता प्रशासकीय जिल्हा परिषदच्या प्रशासकीय इमारतीमध्ये आहे आणि तिथली परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे। लाईटच नाही आहे ना। आता अवाढव्य बिल भरणार हे जिल्हाधिकारी कार्यालय पूर्ण अंधारामध्ये आहे। इकडे काही अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग काम करत आहेत। अशा प्रकारची परिस्थिती ही जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये आहे। स्वच्छतागृह आहे, पूर्ण अंधार। बाहेरचा भागही सुद्धा अशा प्रकारचा पूर्ण अंधारमय आहे। हे बाहेर तिकडे लाईट आहेत, पण ज्या भागातून कर्मचारी वर्ग हे आपले सगळे जातात त्यांची अशा प्रकारची परिस्थिती या जिल्ह्याच्या महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये आहे। प्रशासकीय कार्यालय पूर्ण अंधार, आजूबाजूला तिकडे SP ऑफिस आहे, इकडे प्रशासकीय आहे, प्रशासकीय आणि या बाजूला जिल्हाधिकारी कार्यालय प्रमुख इमारत आहे। ही आजची परिस्थिती जिल्ह्याच्या काही महत्त्वाच्या कार्यालयांची आहे।